नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावर ते व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याच्यामध्ये जर बघा तर पुरवठा निरीक्षकचा जो निकाल आहे, त्या लावण्यासंदर्भात मी तुम्हाला मागच्या आठवड्यात एक व्हिडिओ मार्फत एक माहिती सांगितली होती, की विभागाला आज कसल्याही परिस्थितीत काय करणार आहे, की भेट देणार आहे आणि याच्या संदर्भात निकालासंदर्भात पाठपुरावा करणार आहे. तर त्याचे अपडेट म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. बघा लक्षात घ्या, की त्याच्या अपडेटसाठी व्हिडिओ आहे. त्यामुळे काय करा, की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता या विभागासाठी जर पाहिलं तुम्ही, तर ही घेतली होती परीक्षा IBPSने. आता सध्या तर मी काय करेल, की तुम्हाला काय झालं ते सांगेल. तर पहिले तर मी गेल्यानंतर ऑफिसला गेल्यानंतर ना त्यांनी पहिलं तर टाळाटाळ केली, की म्हणजे माहीत नाही डायरेक्ट या शब्दात मला उत्तर दिलं, की आम्हाला माहीत नाही वगैरे. तर त्याच्यानंतर मी थोडी रिक्वेस्ट केल्यानंतर ना, थोडं बसल्यानंतर ना, त्यांनी नंतर सांगितलं मला. पहिले तर अधिकारी भेटायला तयार नाहीत तिथे. पहिली गोष्ट अशी आहे, की अधिकारी भेटत नाहीयेत. तुम्ही जर कुठलेही ऑफिसर बघा ऑफिसमध्ये जा गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये. ते जेव्हापासून निकाल हे चालू झालेले आचारसंहिता झालेली आहे, तेव्हापासून ते अधिकारी मंडळी आहेत, ज्यांच्याकडे माहिती असते, ते लोकं तुम्हाला भेटायला तयार नाहीयेत. म्हणजे ते भेटतच नाहीत नॉर्मली तुम्ही बघाल तर. ते लवकर तुम्हाला भेटणार नाहीत. असेल तरी थोड्या वेळ ऑफिसला असतात ना, बाकीच्या कामात त्यांच्या मीटिंगमध्येच बिझी असतात ते. तर तसं करून मी खूप वेळ थांबून आता कारण मला माहिती घेणेच होते आज काही करून. कारण फोनवरती जर बघाल तर ज्या मॅडम आहेत, अस्मिता पाटील मॅडम आहेत, त्याच्यानंतर एक जगताप मॅडम आहेत. यांना कॉन्टॅक्ट केला तर नॉर्मली काय करतात, की ते सध्या तरी आमच्याकडे निकाल नाही अशी उत्तरं देतात. काही-काही फोनही रिसीव्ह नाही करत आहे. तर त्यांना बोलल्यानंतर ना त्यांनी असं सांगितलेलं आहे सध्या तरी, की बघा ते काय सांगितलेत, की ही जी परीक्षा घेतलेली आहे ती TCSने घेतलेली आहे. सॉरी IBPSने घेतलेली आहे. तर IBPS काय करते, की डायरेक्ट मेरिट लिस्ट लावते. म्हणजे मेरिट लिस्ट म्हणजे की मार्कानुसार डायरेक्ट लिस्ट लावते. ओके. म्हणजे पहिल्या पेपर नंतर ना डायरेक्ट ही लिस्ट लागते त्यांच्याकडे. आणि सध्या तरी त्यांनी काय केलं होतं, की IBPSने सध्या बँकेचे निकाल लावलेले आहेत. सध्या तुम्ही बघाल तर कालच निकाल आले होते. बँकेचे निकाल तुमच्या समोरच आले होते. तर त्यांनी असं सांगितलेलं जे उत्तर दिलं होतं त्यांनी, की डायरेक्ट निकाल लावतो. त्यामुळं काय होतं, की या प्रोसेसचा उशीर लागतो आणि निकाल लावल्यानंतर म्हणजे मेरिट लिस्ट लागते आणि डायरेक्ट त्याच्यानंतर लगेच सिलेक्शन लिस्ट पण लावतात. म्हणजे दोन्ही लिस्ट ऑलमोस्ट सोबत किंवा मागे-पुढे करून म्हणजे 1 दिवसाच्या अंतराने ते लावतात. विभाग जास्त वेळ लावत नाही याच्यामध्ये जर बघाल तर. कारण IBPS डायरेक्ट डेटा देतो तुम्हाला सिलेक्शन लिस्टचा. तर त्या गोष्टीमुळे हा वेळ लागत आहे. ओके आणि IBPSनं अजून पण इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे दिली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. असं तर ते म्हणत आहेत. आता ज्या परीक्षा TCSने घेतलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये कसं राहतं, की ते काय करतात, की रिस्पॉन्स शीट तुमची देतात. म्हणजे विद्यार्थ्यांना असं वाटतं, की काहीतरी देत आहेत. म्हणजे काहीतरी इन्फॉर्मेशन येत आहे. रिस्पॉन्स शीट देतील, त्याच्यानंतर ऑब्जेक्शन घेतील ते. ऑब्जेक्शनसाठी लिंक तयार करतील. त्याच्यानंतर सेकंड की देतील. ओके आणि त्याच्यानंतर निकाल लावतील. मग हे कसं राहतं, की टप्प्या-टप्प्याने थोड्या-थोड्या गोष्टी देत राहिल्यामुळे काय होतं, की विद्यार्थ्यांना असं वाटतं, की उशीर होत नाही, बरोबर गोष्टी चालल्यात वेळेनुसार. IBPSच्या परीक्षा घेतल्यामुळं काय होतं, की IBPSने घेतल्यानंतर डायरेक्ट निकाल लावतात. त्यामुळे काय होतं, की विद्यार्थ्यांना खूप जास्त वेळ थांबायला लागतो. ॲक्चुअली तो जास्त वेळ थांबचा वेळ वाटतो, पण तो तेवढा नसतो. आता त्यांनी असं मला उत्तर दिलेलं आहे. तर मी त्यांना म्हणलो, की ॲक्चुअली काय, की जेवढ्या लवकर तुम्ही निकाल लावता येईल तेवढं लावा आणि IBPSला थोडंसं रिक्वेस्ट करा, की जर निकाल जेवढ्या लवकर देता येईल तेवढ्या लवकर द्या म्हणून. तर त्यांनी विनंती मान्य केलेली आहे. मी आता लेखी देऊ शकलो नाही, कारण की लेखीमध्ये कसं होतं, की त्यांनी सांगितलं, की लेखीमध्ये तुम्ही जर लेखी मी मला ॲक्चुअली कसं लेखी देणार होतो, पण ते काय म्हणे, की खाली तुमचा रोल नंबर या त्या गोष्टी लागतील. आता ॲक्चुअली कसं आहे, की मी ही परीक्षा दिली नव्हती. त्यामुळे कसं, की मी त्याच्यामध्ये माझं स्वतःचं रोल नंबर या त्या गोष्टी मेन्शन नाही करू शकलो. त्यामुळे मी त्यांना सांगितलं, की मी सध्या पेपर वगैरे नाही, काय ते रिझन सांगून मी तिथून निघून आलो. नंतर देणं असं सांगितलं होतं. तर तुम्ही काय करायचं आहे, की जे विभागीय किंवा जिल्हास्तरीय कार्यालय आहेत, त्याच्यामध्ये जायचं आहे आणि तुम्हीही काय करा, की तिथे लेखी निवेदन त्यांना द्या, की निकाल लवकर लावा यासाठी तुम्हीही निकाल लावा यासाठी प्रयत्न करायला लागतील. ओके. तर ही माहिती होती या क्षणाची. तर आता बघूयात आता कधी लावतात ते. लवकरच लावतील असं सांगितलेलं आहे. आता माहिती नाही कधी लागेल आणि वेबसाईटवर लागेल असं सांगितलं. वेबसाईटवर चेक करत राहा अपडेटसाठी असं सांगत आहेत. बघूयात कधी लागतात ते. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.